मी विद्या म्हात्रे. माझा आजचा विषय आहे 18 महिन्यांचा अनोखा प्रवास. मी सांताक्रूजच्या साने गुरुजी विद्या मंदिरमध्ये मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त झाल्यावर लगेचच कोरोना सुरू झाला. मी प्रत्यक्ष योग वर्गात जाऊ शकत नव्हते. पण रत्नाप्रभाताई योग वर्ग घेतात आणि हा ऑनलाईन घेतात हे मला ज्यावेळी समजलं तेव्हा मी त्यांच्याकडे प्रथम योग वर्गात येऊ लागले. नंतर मग दैनंदिन उपासना वर्गातही येऊ लागले. समर्थ रामदासांनी दासबोध लिहिला हेच मी मुलांना सांगत होते. पण दासबोधात काय सांगितलं आहे हे मात्र मला माहीत नव्हते. पहिल्या दिवशी मी दास नवमीच्या दिवशी कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर माझ्या हे लक्षात आलं की आपल्या मराठी भगिनी, महाराष्ट्रीयन भगिनी जसा दासबोध वाचतायत तसंच अभाषिक मराठी भगिनी सुद्धा उत्तम प्रकारे दासबोध वाचत आहेत. मग आपलाच दासबोध आपण का वाचू नये? त्यामुळे मी दासबोध वाचनाला सुरुवात केली. दैनंदिन उपासना वर्गात यायला लागले आणि हळूहळू मला खूप आवड निर्माण झाली आणि मी नंतर मग दासबोधाच्या परीक्षा सुद्धा देऊ लागले. योग वर्ग व दैनंदिन उपासना वर्ग ऑनलाईन असल्यामुळे डिजिटल टेक्नॉलॉजीशी मला छान जुळवून घेता आले. दर सोमवारी आम्हा प्रत्येकीच्या घरात आता दासबोध वाचला जातो. तसेच वर्षभर दासबोध वाचला जातो याचंही समाधान मिळालं. साहजिकच घरातील वातावरण चांगलं झालं आणि मानसिक संतुलन चांगलं झालं. वेळही चांगला जाऊ लागला. दैनंदिन उपासनेत विष्णू सहस्त्रनाम, रामरक्षा, रुद्र, पुरुष सूक्त हे मला म्हणता येत नव्हतं. पण संस्कृत शब्दाची फोड करून प्रत्येक शब्द कसा वाचायचा हे मला इथे आल्यानंतर समजलं आणि हळूहळू मलाही अध्यात्माची ओढ वाटू लागली. गेल्या वर्षी शाळाही ऑनलाईन सुरू होत्या. त्यामुळे मी दर शनिवारी माझ्या शाळेतील प्राथमिक विभागातील मुलांना ऑनलाईन योग वर्ग घेत होते. त्यामुळे प्रत्यक्ष जरी मुलांना भेटता आलं नाही तरी स्क्रीनवर विद्यार्थी दिसतात आणि आपण त्यांना शिकवतो हेही खूप चांगलं होतं आणि ही मोठी मला आनंदाची पर्वणीच होती. आता आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने आम्ही दर मंगळवारी वंदे मातरम पूर्ण चालीमध्ये म्हणतो. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात योग, उपासना, दासबोध हेच आम्हाला उपयोगी आलं. प्रत्यक्ष कुणाला भेटता आलं नाही तरी चेहरा पाहिला की भेटल्याचं समाधान मात्र मिळत होतं. गुरुपौर्णिमा, नवरात्र, दास नवमीच्या दिवशी आमच्या एकमेकींच्या घरातले पूजेचे फोटो आम्हाला दिसले. त्याचप्रमाणे प्रसादाचे फोटो दिसले आणि प्रत्यक्ष प्रसाद खाल्ल्याचं समाधान मिळालं. अशा तऱ्हेने माझ्या 18 महिन्यांच्या प्रवासात मला खूप काही गोष्टी शिकता आल्या. वेळही उत्तम प्रकारे जाऊ लागला आणि जगणं सुकर झालं. धन्यवाद. नमस्कार, मी मनीषा रेगे. कोरोना महामारीचा काळ हा 2 वर्षाचा खूपच कठीण. हा वेळ असा होता की ते तुमचं संयम आणि चिवटपणाची परीक्षा होती. घरून काम करण्याचे आसमानी संकट तर आलेच. या कठीण काळात आमच्या उत्कर्ष मंडळाचा जो कॅन्सर सपोर्ट ग्रुप आहे तो ऑनलाईन झाला. सुरुवातीला एक शिस्तबद्ध वेळापत्रक मेंटेन करायला खूप कठीण गेलं कारण घरातली कामं पण करावी लागत होती. पण हळूहळू ते जमू लागले. जेव्हा पण ऑफिसच्या कामाचे प्रेशर नव्हते तेव्हा मी तिकडे जॉईन व्हायचे. या काळात रत्नप्रभा जोशीताई ह्या व्यक्तिमत्वाचा चांगलाच उलगडा झाला. आमचा क्लास जेव्हा बुधवारी असायचा तेव्हा त्या कधीतरी यायच्या. ऑनलाईनच्या क्लासच्या निमित्ताने त्यांची दर आठवड्याला भेट होत. त्या मुद्रा आसन, ओंकार, कपालभाती व सर्व योग आसने घेत. मग मी त्यांच्या योग समूह यावर जॉईन झाले. मंगळवार, गुरुवार आणि शनिवार
त्या दरम्यान त्यांची एक वेगळीच ओळख झाली की त्या किती लवकर टेक्नॉलॉजी सॅव्ही झाल्या आहेत, स्वतःला कसे बिझी ठेवतात, डुओवर ग्रुप बनवणे आणि ते विना रुकावट चालवणे, एक ग्रुप 30 जणांचा, आणि त्यानंतर त्या गुगल मीटवर आल्या जिथे आणखी खूप जास्त माणसं जोडली गेली आणि वेगवेगळे कार्यक्रम झाले. त्यांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल पण काढलं. मला त्यांनी एका कार्यक्रमात संधी दिली माझ्या पत्रकारितेविषयी बोलण्याची. माझा पण एक चांगला सराव झाला की पब्लिक स्पीकिंग करणे कॅमेरासमोर. माझ्या कॅन्सर सपोर्ट ग्रुपच्या प्राचीताई, स्नेहलताताई आणि गीता देसाई ह्यासुद्धा त्यांच्या दासबोध वर्गात आहेत. मी सुद्धा जॉईन करते. आतापर्यंत 4 चॅप्टर्स झालेले आहेत. श्री समर्थांच्या ओव्या वाचून बरे वाटते, मनाला शांती मिळते. आता त्या आत्मसात केल्या पाहिजेत. आयुष्य म्हटले तर कष्ट दुःख आलेच, त्यावर मात करणे महत्त्वाचे. दासबोधसारखे ग्रंथ हे करण्यास मदत करतात. रत्नप्रभाताई जोशी यांनी या जेव्हा ऑनलाईन क्लास घ्यायच्या कॅन्सर सपोर्ट ग्रुपवरच्या, तेव्हा ते एक 20-25 मिनटाचे निरूपण ऑडिओ व्हिडिओज पाठवायच्या. त्यामध्ये रामरक्षा, गायत्री कवच, मुद्राशास्त्र, महाकवी अरविंदांचे साहित्य, सज्जनगडावरील दैनंदिन उपासना, आध्यात्मिक विविध विषयांवर आम्हाला माहिती मिळाली. त्यांच्या ह्या कार्याबद्दल आणि आम्हाला त्यांचं ज्ञान शेअर केल्याबद्दल खूप मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. माझ्या सांताक्रूझ मंडळात व संस्कार वर्गाने मला खूप काही शिकवले व स्फूर्ती दिली. वयाच्या 6 ते 18 वर्षापर्यंत वडिलांनी स्थापन केलेल्या पुष्पकुंड कला पथकातर्फे आम्ही सार्वजनिक उत्सवात नाट गाणी वगैरे करत असू. शालेय जीवनात मैदानी खेळात कॅप्टन असलेली सर्व रूपगुणसंपन्न अशी मी संसारात पडल्यावर एकदम गृहिणी बनून गेले. मुलींचे शालेय शिक्षण झाल्यावर त्यांच्या आग्रहाखातर मी सांताक्रूझ महिला मंडळात 87 साली दाखल झाले. तेथील ज्येष्ठ भगिनींच्या प्रोत्साहनाने माझ्यातील चैतन्य जागे झाले. पहिला उपक्रम शाळा बालवाडी. त्यावेळी शाळा जोमात होती. तिचा व्यवहार सगळा वेगळा होता. बँकेत पैसा भरपूर होता. त्यामुळे बँकेची खजिनदार म्हणून मी तिथे काम करू लागले. बँकेचा बॅलन्स कसा ठेवायचा, देणग्या कशा मिळवायच्या वगैरे सर्व गोष्टी मला ताई सोलेगावकर यांनी शिकवल्या. शाळेच्या कार्यक्रमात पाहुणे असे आणायचे की त्यांच्यामुळे आपल्याला संस्थेला काही मदत होईल, हे पण मला त्यांनी दाखवून दिले. मंडळात सभासद झाल्यानंतर पहिल्यांदा कोऑप म्हणून काम करावे लागायचे. मदतनीस असे काम केल्यानंतर मग क्रमाक्रमाने सेक्रेटरी, खजिनदार आणि अध्यक्ष असा मान मिळत असे. 87 साली मी मंडळाची अध्यक्ष झाले. त्यावेळी मंडळात वेगवेगळे उपक्रम चालत होते. कराटे, योगा हे सर्व उपक्रम सुरू होते. मंडळाच्या 2 मोठे कार्यक्रम होत असत. एक नवरात्र आणि दुसरं वासंतिक उत्सव. त्यात भाग घेण्यासाठी आम्ही सर्व सभासद मंडळी खूप कष्ट घेत असू. स्वतः तयार केलेली गाणी, नाटकं अशी सादर करत असू आणि ती इतरत्र करून मंडळाला मदत होईल असे बघत असू. त्यात मोठा सहभाग रत्नप्रभांचा आणि लव्हेकरांचा असे. त्यानंतरचा मंडळाचा उपक्रम म्हणजे छंद वर्ग घेणे. नवरात्र वासंतिक उत्सव झाल्यानंतर छंद वर्ग घेतला जाईल. एप्रिलच्या 15 तारखेपासून 30 तारखेपर्यंत हा वर्ग
खोतवाडीतल्या मुलांसाठी म्हणजे गरीब मुलांसाठी ईस्ट आणि वेस्ट दोन्हीकडे चालू असायचा. त्यात मी त्यांना क्राफ्ट, श्लोक, स्तोत्र, खेळ असं सगळं शिकवत असू. शेवटच्या दिवशी मोठा समारंभ होई आणि त्यांना त्यांची कला दाखवायला संधी मिळत असे. त्यामुळे खोतवाडीत मी प्रसिद्ध झाले. खोतवाडी मला ओळखू लागली. शाळेचा दुसरा उपक्रम म्हणजे पितृपंधरवड्यात एक नाटक विकत घ्यायचे. त्याची पूर्ण विक्री करून संस्थेला जितका फायदा होईल तितकं बघून खात्यात पैसे जमा करायचे. दुसरं म्हणजे गरजूंना शांताक्रूज महिला मंडळाच्या सभासद जेवणाचे डबे पण देत असत. अशा प्रकारे आमचं शांताक्रूज मंडळ त्यावेळी चाललेलं होतं. त्यानंतर बाबरी मशीद पडल्यावर झोपडपट्टीवासियांवर खूप अत्याचार झाले. त्यावेळी त्यांना लाठीकाठी किंवा दगड फेकणं, मिरचीपूड टाकणं आणि स्वतःचं संरक्षण कसं करायचं ते शिकवण्यासाठी मी जात असे. त्यामुळे पुढे येणाऱ्या इलेक्शनसाठी, नगरसेवकाच्या इलेक्शनासाठी त्यांनी माझी निवड केली. वारंवार ते घरी येऊ लागले. सर्व पक्षातीलच येऊ लागले. त्यामुळे मला 15 वर्ष बडोद्याला घालवण्यात आले. बडोद्याला मी माझे उपक्रम चालूच ठेवले. सगळं उपक्रम चालू ठेवून अरविंदाश्रमात योगा टीचर म्हणून मी काम करू लागले. मराठी साहित्याची प्रमुख म्हणून तिकडे मी काम करू लागले आणि त्यामुळे तिथे पण मला त्यांनी सर्व रूपगुण संपन्न असा पुरस्कार दिला. त्यानंतर काही कारणाने आम्ही मुंबईला परत आले. त्यावेळेला त्याच्या अगोदर मी मंडळाची ज्यावेळी बडोद्याला गेले त्यावेळी मी मंडळाची दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेली होते. परत आल्यानंतर मी रत्नप्रभांचे सर्व उपक्रम जोरात चालू होते. त्यात मी सामील झाले. बडोद्याला असताना अमेरिकेच्या वाऱ्या पण भरपूर झाल्या. त्यामुळे ओळखीच्यांना मी योगा आणि वैद्य शिकवू लागले. आणि त्यानंतर मी पुन्हा तिसऱ्यांदा मंडळाची अध्यक्ष झाले. त्यावेळेला मंडळाला 60 वर्ष पूर्ण झाली होती म्हणून मोठा समारंभ करण्यात आला. त्यात सारस्वत बँकेने 1 लाख रुपये देणगी दिली. तसेच मनसे, शिवसेना आणि मंडळातल्या काही भगिनींनी पण देणगी दिली. त्यामुळे बँकेत चांगली झोड पडली. अशा रीतीने मी भरपूर काम केले आणि मंडळ गाजवले. त्यानंतर अजूनही मी मंडळाशी आणि संस्कार वर्गाशी जोडू नये हे माझे मी भाग्य समजते. नमस्कार. मैं बहुत सालों से जोशी मैडम से योगा सीखता आया हूँ. पहले तो वो रूबरू क्लास लेती थी, आमने सामने बैठ के हम लोग योगा करते थे. फिर बाद में जब लॉकडाउन शुरू हो गया तो उनको उनके सिखाने की लगन इतनी थी कि उन्होंने ना ऑनलाइन सिखाना शुरू कर दिया. और बहुत ही कैसे ना स्ट्रक्चर्ड वे में कैसे सिखाती हो. उनके इंस्ट्रक्शंस इतने सरल और इतने स्पेसिफिक रहते हैं. तो एक एक स्टेप वो कैसे वो समझा के कराती है ना, तो बहुत आसान हो जाता है करना. और अगर कोई गलती हो ना तो तुरंत बता देती है, तो ताकि हम उसको सुधार सकें और अच्छी तरह से कर सकें. पहले तो एक्चुअली क्या था, मुझे नी का प्रॉब्लम था बहुत, मैं बैठ नहीं पाता था. तो उन्होंने मुझे बताया कि नी के नीचे एक सपोर्ट रखो तो आसानी से बैठ पाओगे. और वाकई में मैंने नी के नीचे ना मैंने वो पिलो का तकिए का सपोर्ट रखा तो मैं फिर आसानी से बैठ पाता था. और अभी मैं वो आसन और कुछ भी हो ना वो कर सकता हूँ ठीक तरह से. क्या है कि उनके जैसा मैंने आज तक कोई इतनी सारी क्वालिटीज़ हैं उनके अंदर कि उनके जैसे मैंने डेडिकेशन और सिंसियरिटी नहीं देखी किसी के अंदर. मुझे याद है कि बहुत टाइम पहले मुझे ना भयंकर सर्दी हो गई थी जो जा नहीं रही थी. तो मैंने ENT स्पेशलिस्ट को दिखाया था. उसने मुझे क्या कहा कि जल नीति करो, जो मुझे आती नहीं थी. तो मैंने जोशी मैडम को कॉल किया.
उन्होंने ना मुझे वो वीडियो कॉल के ऊपर डेमो के साथ में अच्छी तरह से वो बताया कि इसको कैसे करना है। और यकीन मानिए कि इतनी अच्छी तरह से बाद में इसको मैं कर पाया ना, 3 दिन के अंदर मेरी एक्चुअली वो सर्दी बिल्कुल ठीक हो गई। मतलब कैसे ना कि कोई भी प्रॉब्लम हो तो मैडम हमेशा हाजिर रहती है, और मुझे ऐसे लगता है कि मैं वाकई में बहुत खुशनसीब हूँ कि उनके जैसा मेरे को टीचर मिला है। Namaste. I am Rajni Desai. After retiring from Bank of Baroda, I got a chance to serve myself as an exam supervisor or proctor with the help of my friends. I have done supervision at Podar International, NMIMS and Bhavans College. Due to COVID, colleges had started online exams and we were giving training for the same. We were trained to maintain the proper conduct of a particular exam in accordance with the exam regulations. We were trained for setting test rooms, recording attendance, making sure that no one cheats during an exam, and ensuring that all exams are turned in on time, protect academic integrity, prevent and deter cheating and manipulation. A Zoom meeting is created by the college one day in advance, and each supervisor is given an email ID, and the same email ID is given to the students. Students and supervisor should log in the same email ID. Supervisor and students on the day of exam should log in 30 minutes prior to the exam. Once the students have been admitted online, we have to give them instructions to follow certain exam protocols. Firstly, we have to identify students' identity, namely I-card, college I-card or Aadhaar card. We have to ask students to show 360-degree view of their location room for verification to ensure the sanctity of the exam. No mobile phones, earphones and headphones are allowed. Students should keep their videos and cameras on throughout the exam. Students should not talk to anyone in the room or move from the place during the exams. They are asked to have good internet connectivity and a quiet room, and no edit background should be there, and they should have enough lighting arrangement in there where they sit. Once the exam starts, students are supposed to download the question paper sent by the institution and they can start their exams, and supervisors to remain vigilant throughout the examination duration and to enforce regulations firmly but fairly, and to deal effectively and promptly with any problems that arise. If need arises, students can unmute their audio and ask us the problems faced. If students found copying, we can pin them so we can get a closer and a bigger view of the student. 10 minutes before the exam gets over, supervisors to remind students to upload their answer sheet on the portal and at the correct place. After uploading their answer scripts, students can leave the meeting after permission. This is a part-time job, and it's not compulsory that we have to go every day. Only when the exams are there, our coordinator sends message to our mobile, and we should join the supervision exams as and when needed. Thank you.